इकडे अग्नेय त्याच्या सियाला घेऊन जसा खाली आला तसं त्याचं लक्ष हॉलमध्ये एकट्यातच खेळणाऱ्या त्याच्या प्रिन्सीवर गेलं आणि इथे त्याच्या ओठांवर काय ती स्माईल आली. नित्या आणि आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्या छोटू मॅडम त्यांच्याच धुंदीत खेळत होत्या. तिचे धडपडणारे पाय कितींदा अडखळत होते. चालता चालता ती सारखी सारखी पडतही होती. तरी तिची उभा राहण्याची जिद्द बघून अग्नीच्या नजरेत आपल्या पाखराविषयी किती तो अभिमान दाटून आला. कारण इतक्यांदा पडूनही मॅडम काय हार मानत नव्हत्या. असाच तर होता तोही. जेव्हा त्याचे डॅड गेले होते तेव्हा तो अवघ्या 8 वर्षाचा होता आणि आरव 3 वर्षाचा. त्यांच्या एकाएकी जाण्यानंतर तर सर्वच संपलं होतं. त्याच्या मॉमने व्हीलचेअर पकडली होती तर आरू खूप लहान होता आणि जे पण होतं ते काका हडपायला बसलेच होते. पण आजी आजोबांनी तसं होऊ दिलं नाही. तेच त्यांचं नशीब म्हणायचं. त्या पडत्या काळात आपल्याच लोकांचे खूप वाईट चेहरे बघितलेले त्याने. पण त्या क्षणी त्याच्या मॉम आणि आरवसाठी त्याला उभा राहणं गरजेचं होतं आणि तो उभा राहिलाही. पण वाट सोपी नव्हतीच मुळी. त्या प्रवासात त्याचेही पाय तेव्हा खूपदा अडखळले होते. किती वेळा तर तोही पडला होता. पण तेव्हाची त्याची जिद्दच आज त्याला या मुकामला घेऊन आलेली. आणि आत्ता स्वतःच्या पिल्लालाही त्याच जिद्दीने उभा राहताना बघून त्याचा कंठ अगदीच भरून आला. त्याचीच तर छबी होती ती. अगदी जिद्दी आणि तितकीच रागीटही. तो आताही त्याच्या विचारात हरवलाच होता की त्या नाजूक स्पर्शाने त्याची तंद्री तुटली. तसं त्याने स्वतःला नॉर्मल करत गालात हसतच खाली बघितलं. डा डा तर त्याची प्रिन्सी त्याच्या पायाला पकडून तिथेच घुटमळत एकट्यातच बडबडत होती. बडबडण्यापेक्षा मॅडम तिच्या डॅडाला बोलवत होत्या हे म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येकासाठी तोकडे मोकळे शब्द बोलायची ती. तिला बघून अग्नेयने पटकन खाली वाकत तिला उचलून घेत तिच्या कपाळावर एका बाजूने ओठ टेकवले. तशा मॅडम तर लगेच खुश झाल्या ना. तिच्यासाठीही तिच्या डॅडाचं अटेन्शन सर्वात प्रिशियस होतं. अहो तुमचे कपडे खराब करेल ती. अग्नेय तयार झाल्याने सिया काळजीने त्या बाप लेकीकडे प्रेमाने पाहत म्हणाली. कारण ही आगाऊ कार्टी वर चढल्या चढल्या त्याच्या टाय बरोबर खेळायला लागलेली. इट्स ओके जना. अग्नेय त्याच्या या क्युटी पायला घेऊनच लिव्हिंग एरियात आला. तसं इथे आजीच्या आणि नित्याच्या संभाषणाला फुलस्टॉप लागला. पण जसं या आगाऊचं लक्ष पायऱ्यांवरून खाली येणाऱ्या आरववर गेलं तिची परत चुळबुळ सुरू झाली आणि ते बघून अग्नेयने हसतच तिला खाली सोडलं. का का घ्या. आत्ता या मॅडमची गाडी तिच्या काकाकडे सुटलेली बघून सियासोबत नित्या आणि आजीलाही तिचं हसू आलं. स्वभाव अग्नीचा असला तरी तिच्यात काही गुण मात्र आरवचे होते. कारण तिलाही घरातल्या प्रत्येकाचं फुल ऑन अटेन्शन लागायचं. बट आरवला बघून जिथे किटो बेबी खुश झालेल्या तिथे नित्याने मात्र शिस्तीत बसून घेतलं. आता अग्नेयच्या जागी आरवला घाबरायला लागलेली वाटतं ही बया. पण त्याला घाबरण्यापेक्षा असे काम करायचेच का ना की तो चिडेल हिच्यावर. कारण त्याच्या रागामागची तकमक इतक्यात तर कोणालाच समजणार नव्हती. ओ रे मेरा बच्चा. किटोला हात पसरवत आणि खुश होत त्याच्याकडे येताना बघून आरवने भरभर पायऱ्या उतरत आधी पहिलं त्याच्या या मिनी बूला उचलून घेत हवेत फिरकावलं. तशी ती अजूनच चेकाळू लागली. तो तिला असा हवेत झेलायचा म्हणूनच तर त्या आगाऊला मज्जा यायची ना. गुड मॉर्निंग माय क्युटीज.
आरवने किटोच्या गालावर ओठ टेकवत सियाजवळ येत तिलाही वन साईडने मिठीत घेत तिच्याही कपाळावर ओठ टेकवले आणि तिरक्या नजरेने नित्याकडे पाहिलं. तसं तो काही आगाऊपणा करायच्या आतच तिने पटकन नजर फिरवली. नाहीतर आजकाल त्याच्या नजरेच्या खुणाही तिचा जीव घेऊन जायच्या. मीही इथेच आहे म्हटलं. कधी ह्या म्हातारीलाही गुड मॉर्निंग बोललास तर तुझं काही बिघडणार नाही. घ्या, ही म्हातारी ही कमी अटेन्शन सीकर नव्हती. आजी, तुझ्या वयाकडे बघता आता गुड मॉर्निंग नाही तर तुला गुड बाय म्हटलं पाहिजे. आरवने नेहमीप्रमाणे आजीला डिवचून बोलायला इथे अग्नेय सोडला तर त्या तिघींचे डोळे मोठेच झाले. किती सहज बोलून गेलेला हा मुलगा. कारट्या, रेड्या, माझ्या मरणाची वाट बघतोय का? थांब, ती सुवर्णा कुठे आहे? तिला तिच्या पोरांचं खूपच कौतुक असतं ना. तिला सांगतेस तू काय बोलला असते. मी आता इतकी जड झाली का तुम्हाला? आजीने आधी बडबडून घेत मग नाटके करत तिचा पदर तोंडाला लावला. तसं सियाला वाईट वाटलं. बाकी तिघांना तर तिची ही नौटंकी माहीत असल्याने त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. आजी, तू ऑलरेडी जडच आहेस, पण अजून जड होऊ नको बरं, नाही तर फुटशीलच. आरवला तर त्याच्या आजीला डिवचायला जे सुख मिळायचं ते कशातच नव्हतं. जेवढं ती त्याला छळायची तितकंच तोही तिला काही बाही बोलून वसूल करायचा. पण तोच कधी रागात तिचा जड देह जर ह्याच्या अंगावर पडला तर ह्याचं काय होईल ना. आरू, बस हा, उगाच आजीला डिवचू नको, नाहीतर मीच तुला फटके देईन. सियाने त्याच्या दंडावर चापट मारत तिने त्याला डोळ्यांनीच रागे भरलं. काही झालं तरी त्या घरातल्या मोठ्या होत्या. तूच माझी खरी नात आहेस, नाहीतर ही तिघं तर नातवंडांच्या नावाखाली कलंक आहेत नुसते. आता तू माझ्यासाठी इतका स्टँड घेतलास, पण या दोघांकडे बघितलंस का? हा दगड मला वाटेल ते बोलतोय तरी या दोघांना त्याचं काही आहे का? सुंभासारखे बसले आहेत नुसते. ह्यांच्या तर तोंडावरची माशीही हलेना. आजीने तिच्या तिन्ही नातवांवर रागीट कटाक्ष टाकत सियाकडे केविलवाण्या नजरेने पाहत परत डोळ्याला पदर लावला. तसं त्या तिघांनीही डोळे फिरवले. डोळ्यातून पाण्याचा एक टिपूसही येत नव्हता. मग ती पदराने नक्की काय पुसत होती काय माहीत. आणि आता चेहऱ्यावरून अगदी गरीब दिसणारा हा प्राणी इतकी वर्ष त्यांच्या सोबत किती आतंकी वागून झालाय हे कोणी त्यांना विचारा. म्हणूनच तिच्यावर या तिघांना तर दया येणारच नव्हती. अहो, सिया आता अग्नेयाला रागे भरायला जाणार की इतक्या स्त्रीच्या घाईतच तिच्या रूम मधून बाहेर पडली. ती इतकी घाईत होती की तिचं हॉलमध्ये बसलेल्या या कोणाकडेच लक्ष नव्हतं. श्रीजा, पण तिला इतक्या गडबडीत कुठे जाताना बघून आरवची शानशक नजर अगदीच बारीक झाली ना. तसं अग्नेयनेही तिला बघून अगदी निवांत मागे पसरून घेत त्याच्या वॉचचं एक बटन दाबलं. पण इकडे आरवने श्रीजाला हाक मारलेली बघून आपल्या नित्याच्या कपाळावर भरमसाठ आट्या पडल्या होत्या. ती तिच्या वाटेने चाललेली असताना ह्याला तिला हाक मारायची काय गरज होती? नित्याने चिडतच आरवकडे पाहिलं, पण तो अजूनही श्रीजावरच नजर रोखून होता. आरवच्या हाकेवर श्रीजाचं लक्ष तिकडे गेलं तर आता त्या सर्वांना बघून ती अजूनच गडबडली. हा आरू, पण तरी स्वतःला सावरत तिने शांतपणे त्याच्याकडे बघितलं. तीही तर एवाना या खेळाची खूप मुरलेली खिलाडी झालेली. इतक्या घाईत कुठे चाललीये? आरव श्रीजाच्या बदलत्या हावभावांना अगदी पटाईतपणे टिपत होता. तिच्यासोबत मागचे 2 वर्ष राहून तिला अगदी बारकाईने ओळखायला लागलेला तो.
पण त्याच्या असा हक्काने श्रीजाला विचारण्याचा नित्याला मात्र राग आला. अरे ती म्हसनात जाऊ दे, ह्याला काय, हा का इतका तिच्यात रुची घेतोय? भुरट्या, जर घरवाली आणि बाहेरवाली खेळत असशील तर तुझा जीवच घेईन मी. काल पार्टीत मी त्या मानस दादासोबत बोलायला गेल्यावर याच्या नाकाला मिरची लागलेली. तिथे तर तो माझा भाऊ असूनही याने तांडव माजवलेला. मग हा श्रीजावर इतका हक्क का दाखवतोय? याचं जवानीतलं प्रेम आता जाग होतंय का? नित्याची नुसती मनातच धुसमुस चालली होती. आता जर इथे कोणी नसतं तर तिने आरवला चांगलं चोलून काढलं असतं. ते मी माझ्या मॉम डॅडला भेटायला चाललीये. आरवकडून अचानक आलेल्या ह्या प्रश्नावर श्रीजाने घाबरून जे सुचलं ते उत्तर दिलं. तिला तर काहीही करून लवकरात लवकर इथून निघायचं होतं, कारण ती इतक्या घाईत आता मानसला भेटायला चाललेली. तिच्या त्या खोट्या मॉम डॅडचा अजून काहीच पत्ता नव्हता आणि संध्याकाळच्या डिनर पर्यंत तिला त्यांना अग्निय समोर हजर करावं लागणार होतं. अगं पण ते आज रात्रीच्या डिनरला येणारच आहेत ना, मग तुला जायची काय गरज? आणि तुला त्यांना इतकंच भेटूस झालंय तर मी म्हणते आता दुपारच्या लंचसाठीही बोलव त्यांना, म्हणजे आम्हालाही त्यांना भेटून भरपूर गप्पा मारता येतील. आजीच्या या आयडियावर त्या श्रीजाच्या थोबड्याचा रंगच उडाला. इथे गप्पा मारायला ती दोघं मला अजून भेटली नाहीत. तिथे या म्हातारीला त्यांच्याशी काय बोलायचं आहे? म्हणजे हिने या जगात कोणाला सुखाने जगू न देण्याचा ठेकाच घेतलाय का? श्रीजाला तर ह्या म्हातारीचं काय करू आणि काय नको असं झालं, कारण आपल्या आजीबाई तर तिच्या हात धुवून मागेच लागलेल्या. आजी, ते मी एक काम करते, आता मी जाते आणि त्यांना घेऊनच येते, म्हणजे कसं आपल्याला निवांत बसून बोलता येईल. ठीक आहे आरू, मी डायरेक्ट ऑफिसमध्येच भेटेन तुला. बाय एव्हरीवन. श्रीजा घाईतच तिथून जाण्याच्या विचाराने मागे फिरलीच होती की समोर दारात उभ्या त्या दाम्पत्यांना बघून तिचे डोळे सताड उघडे पडले, कारण समोर विष्णू आणि रॉकी सोबत तिचे तेच खोटे मॉम डॅड आत येत होते. त्यांना बघून तर ती अगदी सुन्न पडलेली. काल पार्टीत अचानक गायब झालेली ही दोघं आता अचानक कुठून प्रकट झाली हाच प्रश्न पडला तिला. अरे श्रीजा, तुझं तर तुझ्या आई बाबांवर खूपच प्रेम दिसतंय, म्हणजे इथे तू त्यांना भेटायला तळमळतच होतीस की बघ तुझे आई बाबाच तुझ्या समोर हजर झाले. आजी मागून काहीतरी बडबडत होत्या, पण ते सध्या तिच्या कानापर्यंत पोहोचत कुठे होतं. श्रीजा बेटा, पण जशी तिच्या कानावर तिच्या खोट्या डॅडाचा म्हणजेच केशवचा आवाज पडला तशी तिची तंद्री तुटली आणि ती तणतणतच काहीशा रागातच त्यांच्या जवळ गेली. काल मला न सांगता कुठे गेलेलात तुम्ही? आता मात्र त्यांना बघून ती त्यांच्यावर रागात इतक्या काही जोरात खेकासली की त्या दोघांसोबत बाकीचेही दचकले. कालपासून त्यांच्या कृपेने तिचं डोकं अगदी भंडावून उठलेलं. कुठे कुठे वेड्यासारखं शोधलेलं तिने त्यांना. त्याचीच ही फ्रस्ट्रेशन बाहेर निघालेली. पण तिचा आपल्या मॉम डॅड समोर असे लाऊड रिॲक्शन बघून इथे बाकी सर्वांचे मात्र डोळे मोठे झालेले, खूप शॉक झालेले. ते आपल्याच आई बाबांशी असं कोण बोलतं ना? अगं बाळा शांत हो, काल अर्जंट एक फोन आला आणि जावं लागलं. तुला सांगायचं म्हटलं तर तूही त्या अंधारात अचानक दिशेनाशी झालीस, त्यामुळे तडकाफडकी निघून गेलो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की काल तुमच्या नात्याची अनाउन्समेंटही होणार होती ते, म्हणूनच आम्ही आज परत आलो. काल तू आमच्यामुळे स्वतःला किती त्रागा करून घेतला असशील
हे माहीत आहे आम्हाला. केशव परत त्याच्या कॅरेक्टरमध्ये आला. श्रीजाच्या त्या रागीट थोबड्याची कितीही भीती वाटत असली तरी त्याने चेहरा मात्र स्थिर ठेवलेला. बट श्रीजा मात्र त्याच्याकडे बघतच राहिली. काल जो माणूस अशी काय ऍक्टिंग करत होता जणू ह्याच्या डोक्यावर कोणी गन ठेवलीये, आणि आता त्याला बापाच्या रोलमध्ये अगदी फिट झालेला बघून क्षणभर तीच भांबावली. पण स्वतःवरच्या सगळ्यांच्या नजरा तिला जाणवत असल्याने तिने पटकन सावरलं स्वतःला. हो हो डॅड, काल मी खूप घाबरलेली. तुम्ही अचानक पार्टीतून गायब झाल्यावर तर मला खूपच टेन्शन आलेलं. पण आता तुम्ही आलात ना, बस मला आता काहीच तक्रार नाही. श्रीजानेही आता निश्वास्त होत तिची नौटंकी स्टार्ट केली. ती दोघं आलेत म्हटल्यावर आता तर ती आरवला मिळवूनच राहणार होती. पण तिच्या थोबड्यावरचा परत आलेला ॲटिट्यूड बघून अग्नेय आणि विष्णूने एकमेकांकडे हेतुपूर्वक नजरेने बघितलं आणि माना डोलवल्या. अगं श्रीजा, आई बाबांना दारातच उभा करणार का? त्यांना आत घेऊन ये. सिया पाहुण्यांना दारात उभा बघून त्यांचा आदरातिथ्य करायला काहीशी समोर आली. ते बघून अग्नेयने मनातच उसासा सोडला. त्याच्या निरागस सियाला जगाचे डावपेच कधी कळतील की नाही ह्याच प्रतीक्षेत होता तो. पण त्याची ही प्रतीक्षा कधी संपणारही नव्हती हेही तो पुरता जाणून होता. तिच्या मते तरी घरात आलेला प्रत्येक पाहुणा देवा समानच होता. अतिथी देवो भव या ओळींना तिने जरा जास्तच मनावर घेतलेलं वाटतं. हो हो वहिनी, श्रीजाने ओठांवर हसू ताणून त्या दोघांना डोळ्यांनी चलण्याचा इशारा केला. तशी ती दोघं गपगुमान तिच्या मागे आली. पण समोर अग्नेयला बघून परत त्यांचे धाबे दणाणले ना. कालपासून ह्या माणसाने त्यांच्या आयुष्यात इतका भूकंप आणलेला की अजूनही त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन हलल्यासारखी वाटत होती. वहिनी, हेच माझे मॉम डॅड, आणि मॉम डॅड ही माझ्या आरूची फॅमिली, आणि हा माझा आरू. श्रीजाने आता आनंदाने त्यांना एकमेकांचा परिचय देत शेवटी आरव जवळ येत त्याच्या हातात हात गुंफले. तसा इथे नित्याच्या कानातून धूरच निघायचा बाकी राहिलेला. बट सध्या शांत राहण्या वाचून तिच्याकडे पर्याय कुठे होता? यार, ही चिचुंद्री शहीद होणार आज माझ्या हातून. नित्याचा राग आता अनावर व्हायला लागलेला. पण आरवचं तिच्याकडे आताही लक्ष नव्हतं. तो तर बिचारा श्रीजाच्या मॉम डॅडला बघून शॉक झालेला. मेलेल्या माणसांना जिवंत झालेलं बघून त्याची तर भंबेरी उडाली होती. आईला या मुलीने तर मेलेल्यांनाही जिवंत केलं वाटतं. आरवसाठी खरंच हे सगळं खूप शॉकिंग होतं. काय मग पाहुणं, गाव आटवलं का आत्ता तरी? पण इथे आजी परत गावावरून सुरू झालेली बघून केशवच बावरून काहीसे पुढे आले. या बाईच्या नादात त्यांचं डोकं बधीर व्हायच्या आधीच त्यांनी बोलायचं ठरवलं. हे बघा, मला माहित आहे तुम्ही खूप मोठी माणसं आहात. आमची श्रीजा तुमच्या घरात अगदी राणीसारखी राहील. इकडे केशवने डायरेक्ट विषयाला हात घातलेला बघून श्रीजा काय ती हॅपी झाली. तिला तर ह्यावेळी त्यांना काही डिवचावही लागलं नाही. पण आता इथे नित्याचं हृदय मात्र धडधडू लागलं. आरवच्या लग्नाची बोलणी होत आहेत बघून तिचे डोळे भीतीने भरायला लागले. जे बघून श्रीजाच्या ओठांवर तिरकस हसू पसरलेलं. मग काय वाटतं तुम्हाला, फायनली आरव आणि श्रीजाचं नातं ठरेल का? की आता खूप मोठा ट्विस्ट अजून यायचा बाकी राहिलाय? पुढचा भाग आजपेक्षाही जास्त थरारक आणि सगळे असे हुडन पॉइंट बाहेर काढणारा असेल. त्यामुळे पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग आवडला असेल
तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.